विधानसभा निवडणुकांचा निवडणूक अर्ज भरण्याची मुदत काल मित्रांनो संपली आणि महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातल्या 10 विधानसभा मतदारसंघामध्ये कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये आता सरळ फाईट होणार आहे आणि कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बंडखोरी झाली हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी भागवत जुंबड आणि आपण बघत आहात विधानसभा विशेष हा कार्यक्रम। मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातला आजच्या घडीला सर्वाधिक चर्चेत मतदारसंघ तो म्हणजे कोल्हापूर उत्तरचा मतदारसंघ। कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचे कार्यकर्ते आणि जे माजी नगरसेवक होते राजू लाटकर यांना काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली। पण त्यानंतर नाट्यपूर्ण स्थिती या मतदारसंघात निर्माण झाली आणि काँग्रेसच्या 25 माजी नगरसेवकांनी राजू लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला। एक नाट्यपूर्ण घडामोडी घडून पुन्हा एकदा मधुरिमा राजे यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्यामुळे राजू लाटकरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज या मतदारसंघातून भरलाय। राजू लाटकरांची भूमिका देखील घडीला महाविकास आघाडीमध्ये ह्या मतदारसंघात महत्त्वाची असल्याचं बोललं जाते। त्यामुळे महाविकास आघाडी कशा पद्धतीने त्यांना थांबवते बघावं लागणार आहे। मित्रांनो, यानंतरचा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातला तो म्हणजे हातकणंगले। हातकणंगले मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांनी काल त्यांचा उमेदवारी अर्ज देखील दाखल केला। त्याचबरोबर महायुतीकडून म्हणजे जनसुराज्यकडून या मतदारसंघामध्ये अशोकराव माने यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला। मित्रांनो, या मतदारसंघामध्ये मोठी बंडखोरी जी झाली ती म्हणजे महाविकास आघाडीमध्ये इथले शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार सुजित मिंचेकर यांनी या मतदारसंघातून बंडखोरी केली आणि त्यांनी ऐन वेळेवरती स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणजे राजू शेट्टी यांच्या पक्षात प्रवेश केला आणि त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे या ठिकाणी सुजित मिंचेकरांच्या माध्यमातून एक बंडखोरी महाविकास आघाडीमध्ये झाली आणि त्याचा फटका कुठेतरी महाविकास आघाडीला या मतदारसंघात बसू शकतो अशी देखील चर्चा आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होताना आपल्याला दिसते, ती म्हणजे काँग्रेस, जनसुराज्य आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना। या तिरंगी लढतीमध्ये कुणाला फायदा होतो हे देखील लागणार आहे। त्यानंतर कोल्हापूर मधला संघ तो म्हणजे शिरोळ। शिरोळ मतदारसंघ हा तसा पारंपरिक शिवसेनेचा मतदारसंघ, शिवसेना देखील या मतदारसंघावरती दावा करत होती आणि शिवसेनेकडून उल्हास पाटील मतदारसंघातून इच्छुक होते। पण महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ सुटला काँग्रेसला आणि दत्त शुगर फॅक्टरीचे चेअरमन काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांना या ठिकाणून काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी उमेदवारी अर्ज देखील मोठ्या शक्ती प्रदर्शनासह दाखल केला आहे। तर महाविकास आघाडीसाठी इथे मोठी डोकेदुखी ती झाली ती म्हणजे उल्हास पाटील जे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते होते आणि ह्याच मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं। त्यांची देखील मोठी ताकद शिरोळ मतदारसंघात असल्याचं बोललं जाते। ते एकेकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते होते। त्यांनी 2009 साली उल्हास पाटलांनी शिरोळ मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवत एक चांगलं मतदान देखील या मतदारसंघातून घेतलं होतं। आता त्यांनी आणि 2014ला ते शिवसेनेकडून निवडून आले होते। 2019च्या इलेक्शनमध्ये ते दुसऱ्या स्थानी शिवसेनेकडून राहिले होते। तर हा मतदारसंघ काँग्रेसला सुटल्यामुळं उल्हास पाटलांनी या मतदारसंघातून बंडखोरी केली आणि त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत पुन्हा एकदा प्रवेश राजू शेट्टींच्या उपस्थितीत केला आणि इथून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये आता तिरंगी लढत होणार आहे। गणपतराव पाटील हे लिंगायत समाजाचे, राजेंद्र यड्रावकर हे जैन समाजाचे आणि उल्हास पाटील हे मराठा समाजाचे। त्याच्यामुळे अशी हे 3 समाजांची आणि इथे जातीय समीकरण खूप महत्त्वाचे या विधानसभा निवडणुकीत मानले जातात। त्यामुळे अशी ही तिरंगी फाईट या मतदारसंघात होणार आहे। त्यामुळे तिरंगी लढतीचा कुणाला फायदा होतो आणि कुणाला तोटा होतो हे तर आता येणारी इलेक्शनच ठरवेल। मित्रांनो, यानंतरचा जर 5वा मतदारसंघ बघायला गेलो तो म्हणजे इचलकरंजी। इचलकरंजी मतदारसंघ हा पारंपरिक तर काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जायचा, पण प्रकाश आवाडेंनी काँग्रेसमधनं बाहेर पडत स्वतःचा ताराराणी पक्ष स्थापन केला होता। पण काही दिवसापूर्वीच त्यांनी शहा यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आणि प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली। पण त्यांना अंतर्गत भाजपमध्येच मोठा विरोध असल्याचं आपल्याला दिसून येते। म्हणजे अजित पवार गटाचे विठ्ठल चोपडे यांनी बंडखोरी करत आता त्या ठिकाणी अपक्ष आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्याबरोबर भाजपचे नेते हिंदूराव शेळके यांनी त्या ठिकाणी मदन करंडे यांना पाठिंबा दर्शवला। त्यामुळं ह्या मतदारसंघामध्ये भाजपमध्ये बंडखोरी झाली आणि त्याचा किती फटका आता राहुल आवाडेंना त्या ठिकाणी बसतो हे देखील आता बघावं लागणार आहे। त्यानंतरचा मतदारसंघ तो म्हणजे चंदगड। चंदगड मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये दोन्ही आघाड्यांमध्ये मोठी बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळते। विद्यमान आमदार राजेश पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने उमेदवारी दिली आहे
आणि त्यांनी उमेदवारी अर्ज देखील आपला मोठ्या संख्येने त्या ठिकाणी त्यांनी शक्ती प्रदर्शन करत दाखल केला आहे. पण इथे इंटरेस्टिंग फॅक्टर म्हणजे तो शिवाजीराव पाटील, ज्यांनी 2019ची इलेक्शन देखील अपक्ष निवडणूक लढवली होती आणि ते दुसऱ्या स्थानी राहिले होते. देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू म्हणून ते ओळखले जातात आणि त्यांनी ह्या मतदारसंघातनं बंडखोरी यावेळेस देखील केली. त्यामुळं राजेश पाटलांसमोर शिवाजी पाटलांचंच आव्हान आत्ता महायुतीमध्ये ह्या मतदारसंघातून उभं राहिल्याचं दिसते. त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये नंदाताई बाबुळकर, ज्यांना शरद पवार गटाकडनं या मतदारसंघातून तिकीट मिळाले, म्हणजे हा मतदारसंघ काँग्रेसला सुटावा यासाठी काँग्रेसचे नेते आग्रही होते. तसे प्रयत्न देखील झाल्याचं आपल्याला दिसून येतं. पण ह्या मतदारसंघातून विनायक अप्पी पाटील, ज्यांनी लोकसभेला काँग्रेस जॉईन करत शाहू महाराजांना पाठिंबा दिला होता, आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील हे देखील दोघं ह्या मतदारसंघातून इच्छुक होते. त्यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज नंदनताई बाबुळकर यांच्या विरोधात ह्या मतदारसंघातून भरलेला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही आघाड्यांसमोर ह्या मतदारसंघातील बंडखोरी थांबवण्याचं मोठं आव्हान असल्याचं आपल्याला आत्ताच्या घडीला ह्या मतदारसंघामध्ये दिसतंय. कोल्हापूर जिल्ह्यातला मतदारसंघ तो म्हणजे राधानगरी. ह्या राधानगरी मतदारसंघाचं गेली 2 टर्म शिंदे गटाचे नेते प्रकाश आंबेडकर हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे. त्यांच्यासमोर आव्हान आहे ते म्हणजे के पी पाटील यांचं, ज्यांना उद्धव ठाकरे गटाकडनं ह्या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. संघ काँग्रेसला सुटावा यासाठी काँग्रेसचे नेते आग्रही होते आणि के पी पाटलांची देखील तशी इच्छा होती की त्यांनी हा मतदारसंघात काँग्रेसकडनं निवडणूक लढावी. पण महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ सुटला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणि त्यांना आता ह्या ठिकाणी मशालवरती निवडणूक लढवावी लागते. पण महाविकास आघाडीमध्ये मोठी बंडखोरी ती म्हणजे या मतदारसंघातून ए वाय पाटील जे बिद्री साखर कारखान्याचे संचालक देखील होते आणि के पी पाटलांचे पाहुणे देखील आहे. ए वाय पाटलांचा होल्ड हा राधानगरी तालुक्यात आहे आणि जर त्यांनी निवडणूक लढवली तर के पी पाटलांना ही निवडणूक जड जाईल असं बोललं जाते. आता ए वाय पाटलांनी लोकसभेला शाहू महाराजांना पाठिंबा दिला होता. त्यांना लोकसभेला त्यांच्या म्हणण्यानुसार की त्यांना विधानसभेचं आश्वासन देण्यात आलं होतं, पण त्यांना महाविकास आघाडीकडनं ह्या मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळाली नाही. त्याच्यामुळं आता ह्या मतदारसंघामध्ये तिरंगी फाईट होणार आहे. त्यांनी ए वाय पाटलांनी काल मोठं शक्ती प्रदर्शन करत राधानगरी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. त्यामुळं ए वाय पाटील, के पी पाटील आणि प्रकाश आंबेडकर अशी ही तिरंगी लढत आत्ता आपल्याला ह्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तिरंगी लढतीचा प्रकाश आंबेडकरांना फायदा होतो का हे येणारी निवडणूकच ठरवेल. त्यामुळे मित्रांनो, आपण बघितलं की कोल्हापूर जिल्ह्यातील संघामध्ये कुठल्या मतदारसंघात कुणाच्या विरुद्ध कशी फाईट होती आणि कुठल्या मतदारसंघात कोणी बंडखोरी केली आणि त्याचा फटका कुणाला बसण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं की हा बंडखोरीचा फटका नेमका कुणाला बसेल? कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा. व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.